नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 15 जानेवारी 2026चे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतील ते आपण बघणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर पाहूयात. UIDAIच्या नवीन शुभकरचे अनावर करण्यात आले. त्याचे नाव काय आहे? तर याचं योग्य आन्सर आहे उदय. UIDच्या नवीन शुभकरचे नाव आहे उदय. पुढील क्वेश्चन बघूयात. कोणत्या IITने इमारतीचे तापमान आपोआप नियंत्रित करण्यासाठी स्मार्ट पॉलिमर जेल विकसित केले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे IIT भिलाई. IIT भिलाईने स्मार्ट पॉलिमर जेल विकसित केले आहे. तर यामुळे काय होणार आहे? तर ऊर्जा बचतीस मदत होणार आहे. पुढील क्वेश्चन बघूयात. उत्तर प्रदेश प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 UP रिजनल AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य आन्सर आहे लखनौ. UP रिजनल AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स लखनौमध्ये आयोजित करण्यात आली. लखनौ हे गोमती नदीच्या काठी वसलेले शहर असून ते युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमीमध्ये समाविष्ट होणारे भारतातील दुसरे शहर बनले आहे. पहिले शहर कोणते? तर हैदराबाद आणि दुसरे लखनौ. पुढील क्वेश्चन बघूयात. अलीकडेच कोणत्या राज्यातील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले आहे? तर याचं योग्य आन्सर आहे केरळ. नाव चेंज झालं की त्यावर क्वेश्चन हा फिक्स असतोच, हे लक्षात ठेवायचं आहे. अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव अर्लम फुलपाखरू अभयारण्य. केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून आता अर्लम फुलपाखरू अभयारण्य असे करण्यात आले आहे. केरळविषयी माहिती पाहूयात. केरळला काय म्हणतात? तर नारळाची भूमी म्हणून संबोधले जाते, पण नारळ उत्पादनात प्रथम क्रमांक कर्नाटक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मिसाईलची यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली? तर याचं योग्य आन्सर आहे महाराष्ट्र. हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रात नवीन काही झालं की त्यावर क्वेश्चन हा असतोच. मिसाईलची यशस्वी चाचणी महाराष्ट्र. तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने DRDOने स्वदेशी बनावटीचा मॅन पोर्टेबल अँटी ट्रॅक गायडेड क्षेपणास्त्राची चाचणी महाराष्ट्र राज्यात केली आहे. महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने किती आहे? तर तिसरे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरे. कांदा आणि द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. कांदा आणि द्राक्ष प्रथम क्रमांक महाराष्ट्र. पुढील क्वेश्चन बघूयात. संयुक्त राष्ट्र महासंचालक पुरस्कार 2025 UN सेक्रेटरी जनरल अवॉर्डने कोणत्या भारतीय महिला अधिकाऱ्याला सन्मानित करण्यात आले? तर स्वाती शांता कुमार. हे लक्षात ठेवायचं आहे. यावर क्वेश्चन येऊ शकतो. महिलांवर क्वेश्चन हा असतोच. स्पष्टीकरण. भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी स्वाती शांता कुमार यांना लैंगिक समावेश शांतता राखण्यासाठी जेंडर इन्क्लुझिव्ह पीसकीपिंग केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्र महासंचालक पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. पुढील क्वेश्चन बघूया. कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा ने आपले प्रादेशिक कार्यालय कोठे उघडले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे रायपूर. अपेडा ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने कृषी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे प्रादेशिक कार्यालय उघडले आहे. तर छत्तीसगडचा बालोद जिल्हा हा भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनलेला आहे. पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बालोद. बालविवाहमुक्त करण्याचे उद्दिष्ट कधीपर्यंत आहे? 2030 पर्यंत. आणि बालविवाहाचे प्रमाण किती टक्के कमी करणे? तर 10% कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. हे आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वेमर ट्रँगल मुत्सद्देगिरीमध्ये पहिल्यांदा कोणता देश सहभागी झाला आहे? तर भारत. वेमर ट्रँगल मुत्सद्देगिरीमध्ये पहिल्यांदा भारत समाविष्ट झाला आहे. वेमर ट्रँगलची स्थापना कधी झाली? तर 1991 आणि त्यात कोणते देश आहेत? तर फ्रान्स, जर्मनी, पोलंड या 3 देशांचा समावेश आहे. एकजूट आणि सुरक्षित युरोप बनवणे हे याचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट काय आहे? तर एकजूट आणि सुरक्षित युरोप बनवणे. या गटाच्या बैठकीत भारत पहिल्यांदाच सहभागी झाला आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचे आहे, भारत पहिल्यांदाच सहभागी झाला. पुढील क्वेश्चन बघूयात. अमेरिकन सैन्याने स्थानिक सैन्यासह कोणत्या देशात ऑपरेशन हाय ट्रॅक स्ट्राईक पूर्ण केले? तर सिरियातील ISISच्या ठिकाणी
ठिकाणांना नष्ट करण्यासाठी अमेरिकन सैन्याने सिरियन डेमोक्रेटिक फोर्सेससोबत मिळून ऑपरेशन आय स्ट्राईक राबवले. याला ऑपरेशन इनहेरंट रिझॉल्व्ह असेही नाव देण्यात आले आहे. याउलट व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने जे ऑपरेशन केले त्याचे नाव ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह आहे. पुढील क्वेश्चन बघूयात. अलीकडेच इंटरसेक्ट 2026चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर याचं योग्य आन्सर आहे दुबईमध्ये इंटरसेक्ट 2026चे आयोजन करण्यात आले. इंटरसेक्ट 2026 हे सुरक्षा, बचाव आणि अग्निसुरक्षा क्षेत्रातील जगातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे. याचे आयोजन दुबईमध्ये करण्यात आले आहे.